आता बातमी आहे भारत पाक संघर्षासंदर्भात। भारत पाक संघर्षात भारत वरचढ ठरलाय। न्यूयॉर्क टाइम्सनं ही बातमी छापलेली आहे। भारतानं पाकिस्तानचे एअरबेस उडवल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। न्यूयॉर्क टाइम्सनं ही बातमी छापलेली आहे आणि अर्थातच भारतानं कशा पद्धतीनं प्रभावी हल्ले केले याचाही दाखला दिलाय। भारताचे प्रभावी हल्ले होते, लक्षित होते, लक्ष केंद्रित होते असंही न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय। आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जे ऑपरेशन सिंदूर राबवलं, ज्यामध्ये पाकिस्तानला जोरदार हल्ला चढवत एक मोठी चपराक दिली, त्यावरती आता न्यूयॉर्क टाइम्सनं ही भाष्य केलंय। आणि या संदर्भात या संपूर्ण आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। अमेरिका आणि पश्चिमी प्रसार माध्यमं जी आहेत ती प्रामुख्याने भारताविषयी टीकात्मक दृष्टिकोन ठेवणारी आहेत। अनेकदा म्हणजे कोरोना काळात देखील न्यूयॉर्क टाइम्स असेल यांमधनं भारताच्या विरुद्ध किंवा भारतावर टीका करणारे अशा स्वरूपाच्या अनेक मथळे प्रकाशित होत होते। मात्र अशा न्यूयॉर्क टाइम्सने ज्या वेळेला भारताच्या संरक्षण सज्जतेचं कौतुक करणारा रिपोर्ट हा आज छापलेला आहे, ती निश्चितच लक्षवेधी अशा प्रकारची बाब आहे, महत्वाची घडामोड आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानची कशी दाणादाण उडवली, पाकिस्तानचं रडार सिस्टम कशा प्रकारे निष्प्रभ केले, पाकिस्तानचे फायटर प्लेन्स कशा प्रकारे निष्प्रभ केले आणि ज्या पद्धतीने प्रेसिजन अटॅक करून सिव्हिलियन्सला न टार्गेट करता पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची स्थळं कशी उद्ध्वस्त केले, या सगळ्यांचं कौतुक हे न्यूयॉर्क टाइम्सने केलेलं आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानकडनं चीनचे क्षेपणास्त्र म्हणा की चीनचे ड्रोन्स आहेत, चीनचे रडार सिस्टम वापरली गेलेली होती, ती देखील भारत निष्प्रभ करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालेलं आहे। आणि यातनं एक महत्वाची बाब होती की भारताची जी संरक्षण सज्जता आहे त्यामध्ये भारताने स्वतः विकसित केलेले आकाशसारखे क्षेपणास्त्र आहेत आणि यामुळे भारत आता शस्त्रास्त्रांच्या निर्यातीच्या बाजारपेठेमध्ये एक महत्वाचा प्लेअर म्हणून पुढे येऊ शकतो। हे देखील याचे देखील संकेत या प्रामुख्याने यातून मिळतात। अमेरिकन प्रसार माध्यमांनी भारताच्या संरक्षण सज्जतेचं कौतुक करणं ही जागतिक पातळीवरची महत्वाची घडामोड असं मला वाटतं।